नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय परंपरेमागचा अर्थ जाणून घेण्याचा. आहार हे आपल्या जगण्यातलं आणि अस्तित्वासाठीचं एक महत्त्वाचं अंग. आहार चविष्ट तर असावाच, पण भुकेबरोबरीने जीवालाही तृप्त करणारा असावा. आयुर्वेदात तर आहार मनावरही संस्कार करण्यास समर्थ असतो असं सांगितलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी करायचं नसतं, तर ते पंच ज्ञानेंद्रियांना सुखावण्याचं एक साधनही असतं. जरा कल्पना करून पहा, स्टीमिंग हॉट वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार, थोडासा लिंबाचा रस, वाटीमध्ये गरमागरम आमटी किंवा कढी, उजव्या हाताला एक फळभाजी, एक उसळ, डाव्या हाताला चटणी किंवा लोणचं, त्याच्या खाली थोडीशी कोशिंबीर, असं जेवणाचं ताट समोर आलं की ते पाहूनच आपले डोळे तृप्त होतात. अन्नाच्या सुगंधामुळे घ्राणेंद्रिय सुखावतं, जिभेला पाणी सुटतं. पापड वगैरे खाताना येणारा आवाज किंवा सध्या रेस्टॉरंट्समध्ये सिझलर वगैरे मागवलं की आपल्या समोर तापलेल्या प्लेटवर सॉस पोर करताना येणारा आवाज हा कानांना सुखावणारा असतो. अन्न हाताने खाल्लं की त्याचा स्पर्श आधी त्वचेला आणि नंतर जिभेला सुद्धा सुखावणारा असतो. यातच भर म्हणून पूर्वीच्या काळी ताटाभोवती छान रांगोळी काढली जात असे. पंगत चालू असणाऱ्या ठिकाणी चांगली उदबत्ती लावली जात असे. कानावर चांगले शब्द पडावेत यासाठी भर पंक्तीमध्ये वेगवेगळे श्लोक म्हणायची पद्धत असे. या सर्व रूढी परंपरांच्या मागे अन्न खाताना चित्तवृत्ती प्रसन्न राहावी. फक्त जिभेच्या मदतीने नाही, तर पंच ज्ञानेंद्रियांच्या योगे अन्नातील वेगवेगळ्या गुणांचा स्वीकार व्हावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न अंगी लागावं. केवळ पोटाला नाही, तर मनाला आणि जीवालाही तृप्त करणारं ठरावं, हा उद्देश असतो. सध्याच्या हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सांभाळणं अशक्य असेल तरी निदान जेवताना जेवणाकडे लक्ष देणं, अन्नाची निंदा न करणं, एखादी गोष्ट आवडली नाही तर लगेच त्यावर टीका न करणं, मोबाईलवर बोलता बोलता किंवा सिरियल्स मूवीज बघता बघता न जेवणं, जेवताना वादविवाद होतील असे टॉपिक्स काढणं टाळणं, या गोष्टी तरी सांभाळता येतात. भारतीय शास्त्रातील तसेच पारंपरिक आहारशास्त्रातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.